फक्त मुंब्राच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात हिरवा रंग पसरवू, सैर शेख वक्तव्यावरून मागे हटणार नाही. इम्तियाज जलील यांच्या विधानाने पुन्हा वादाची शक्यता. महाराष्ट्रात एमआयएमची वाढ होणं अत्यंत धोकादायक. रझाकारांचे अत्याचार सर्वांनीच पाहिले. शिवसेना नेते प्रकाश महाजन यांचा सर्वपक्षीयांना सावध व्हायचा इशारा. एमआयएम पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेखनं मागितली माफी. हम मुंब्रा को हरा बना देंगे, हिंदूंना चिथावणी देणाऱ्या वक्तव्यानंतर माफीनामा. जलील यांनी घेतली सहर शेखची भेट. डोंबिवलीत स्टॉल लावण्यास मनाई झालेल्या तरुणीची मनसे नेते अविनाश जाधवानी घेतली भेट. टपरी टाका, कोण काढतंय पाहू, अविनाश जाधवानी प्रशासनाला ठणकावलं. बिहार भवनवरून राज ठाकरे विरुद्ध बिहारचे मंत्री सामना रंगला. बिहार भवन कुणीही रोखू शकत नाही. राज ठाकरे महाराष्ट्राचे राजा आहेत का, बिहारचे मंत्री अशोक चौधरींनी मनसेला डिवचलं. सोलापुरातल्या बार्शीमध्ये जिल्हा परिषदेसाठी दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र. भाजपाला हरवण्यासाठी महाआघाडी स्थापन. सोलापूरच्या एकीकरण पॅटर्नची राजकीय वर्तुळात चर्चा. कल्याणमधील राजकीय ड्रामा थांबता थांबेना. ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 नगरसेवक निकाल लागल्यापासून नॉट रिचेबल. मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे बेपत्ता असल्याची तक्रार. ठाकरेंचं टेन्शन वाढलं. मुंबईच्या महापौराची निवड पुढे ढकलली. भाजप शिवसेनेकडून गटनोंदणी प्रक्रिया पूर्ण नसल्याचं कारण. नवीन महापौर कोण याचं उत्तर फेब्रुवारी महिन्यात मिळणार. भविष्यात शरद पवार अजित पवारांना घेऊन महाविकास आघाडीत येतील. संजय राऊतांचा नवा दावा. तर शरद पवारांसारखा नेता महाविकास आघाडीसारख्या बुडत्या जहाजात बसणार नाही. भाजपच्या परिणय फुकेंचा पलटवार. मावळ तालुक्यात कोणतंही काम पालकमंत्र्यांशिवाय होऊ शकतं. पालकमंत्री कुणीही असू दे, काही फरक पडत नाही. मुरलीधर मोहोळ यांनी नाव न घेता अजित पवारांना डिवचलं. नगर परिषद महापालिकेपाठोपाठ जिल्हा परिषदेतही महायुतीचा बिनविरोध पॅटर्न. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजपचे 4 तर शिवसेनेचे 1 उमेदवार बिनविरोध. जून पर्यंत कर्जमाफी न मिळाल्यास राज्यात एकही रेल्वे फिरू देणार नाही. कर्जमाफी न झाल्यास शंकरपटावर बैलांना पळवलं तसं सरकारला पळवू. बच्चू कडूंचा सरकारला इशारा. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावरून साधू महंतांची नाराजी. कामं चुकीच्या पद्धतीने, धीम्या गतीने आणि निधीही मिळत नसल्याचा आरोप. सर्व साधू महंत एकत्र येऊन मुख्यमंत्र्यांकडे करणार तक्रार. नांदेडमध्ये गुरु तेग बहादर यांच्या 350व्या शहीदी निमित्तानं हिंद दी चादर या कार्यक्रमाचं आयोजन. सचखंड गुरुद्वारा इथून नगर कीर्तन. उद्या अमित शहा दर्शनाला येणार. हिमाचल प्रदेशात जोरदार बर्फवृष्टी. मनालीच्या डोंगराळ रस्त्यावर बर्फाचा जाड थर. वातावरण आल्हाददायक, मात्र वाहतुकीस खोळंबा.